रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना अशोक खरात प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात टीकेचे लक्ष केलं जात होतं। पण मंडळी 2 दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर चाकणकर यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असल्याचं दिसतंय। चाकणकर यांचे रायगडमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप करत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील तटकरे यांना देखील लक्ष केलेलं आहे। त्यामुळे तटकरे यांचं होम ग्राउंड असलेल्या रायगडमधील रोह्यात नेमकं चाकणकर कनेक्शन काय आहे असा प्रश्न विचारला जातोय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, जरा ही विषय इकडे तिकडे न करता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो। अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा दावा केला की भाजपचे एक अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत ज्यांचं नाव आहे बबलू सय्यद, आणि त्यांनी माणगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे की रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी यांची रोह्यातील इमारत अनधिकृतपणे आणि चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आलेली आहे आणि यामुळे चाकणकर यांचा चौधरी यांच्यासोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरू असल्याच्या दाव्याला देखील एक पुष्टी मिळाली। आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते सांगतो। आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLPच्या माध्यमातून रोह्याच्या रोट खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे। आकाश चौधरी यांच्या नावावरती ओशन पर्ल मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर राफ्टिंग, कर्जत रिव्हर राफ्टिंग, गीता ॲग्रो अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, FL3 हॉस्पिटॅलिटी, रॉक हिल ॲडव्हेंचर रिसॉर्ट आणि कर्मा कन्स्ट्रक्शन हे मोठे व्यवसाय नोंदणीकृत आहेत आणि त्यातीलच कर्मा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी रोह्यातील रोट खुर्द येथे एक बहुमजली इमारत उभी करण्यात आल्याचं सध्या विरोधक म्हणतात। आणि विशेष म्हणजे या इमारतीचे बांधकाम अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा दावा भाजपचेच अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी केलेला आहे। सध्या चाकणकरांच्या पाठीमागे खरात प्रकरणात आधीच चौकशीचाही ससेमिरा लागलेला आहे। खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या SIT पथकाने आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवलेला आहे। खरातच्या शिवनिका संस्थेचे सर्व व्यवहार SITच्या रडारवर आलेत आणि त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थांच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलंय आणि या चौकशीसाठी स्वतः रुपाली चाकणकर कधी उपस्थित राहणार आहे हा प्रश्न आहे। आणि पुन्हा त्यांचे पती निलेश चाकणकर यांचं देखील हे रायगड कनेक्शन एक बाहेर आल्याने ते देखील सर्वांचं लक्ष वेधतंय। या संपूर्ण प्रकरणात आकाश महेंद्र चौधरी यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली की रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर यांनी सुमारे 1.5 वर्षांपूर्वीच चौधरी यांच्यासोबतची अधिकृत पार्टनरशिप समाप्त केलेली आहे आणि या संदर्भात निलेश चाकणकर यांनी आमच्याशी पत्रव्यवहारही केलेला होता। मात्र महसूल विभागासह इतर नोंदींमध्ये काही सोशल साईट्सवर अजूनही निलेश चाकणकर यांचं नाव कमी झालेलं दिसत नाहीये, त्यामुळे कुठेतरी आता ते लक्ष केलं जाते असं स्वतः चौधरी यांचं म्हणणं आहे। तरी सुद्धा या बिल्डिंगसह इतर कोणत्याही प्रकरणाशी निलेश चाकणकर यांचा कोणताही संबंध नसल्याचं आकाश चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।